यूट्यूब चॅनल तर दुपारी नाईक ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 5 वाजता उठून 6 ते 7 साडेसातपर्यंत पोचलो तारकर्लीला. तारकर्लीवरून हे निवती लाईट हाऊस बोटने आलो. मिनिमम 18 किलोमीटर ते. आम्हाला तिथे इन्स्ट्रक्शन देणार आहेत यांना. त्याच्यानंतर स्कुबाला 1 तास जाणार आहे. बघूया. हो मस्त येतं. हो मस्त येतं बघ. हां बोल प्रोफेशनल असं बर्थडे पार्टीसाठी आणि बघितलं ना. माझा बर्थडे आहे उद्या. अजित कडे उतरत आहे. त्यांका पण घेऊया ना. तरी होणार आहे ट्रेनिंग. ते करायला जाऊया. इन्स्ट्रक्शन देणार आहे. अरे माका पण पेवा नेऊचा होता.
वाळू आहे नाही वाळू आहे रीलसाठी पण टेक घ्या 1 तास लागणार हो शिकता चावते का आणि श्वास घे असं हा तोंडाने श्वास घ्यायचा ओके जमते ना असं कर ना चव लागत पाण्याची पाणी जाते जरा असं वाटते की ठीक आहे हां आता ते फॉग झालं आहे नंतर मी तुम्हाला डिफॉग करून देतो डायव्हला जाण्यापूर्वी आणि ते फॉग नाही मार्क्स नाही पॉईंट ओके हां सवय होईल तुम्हाला ओके मी समजा की तुम्हाला नाकच नाही नाकचा यूज फक्त इक्वलाइज करण्यासाठी करायचं स्टार्ट करू ट्रेनिंगला येस ठीक आहे तर आपण अंडर वॉटर बोलू नाही शकत अंडर वॉटर कन्व्हर्सेशन नाही करू शकत एक दुसऱ्यासोबत म्हणजे एकमेकाशी बोलू नाही शकत तोंडाने ठीक आहे त्यासाठी आणि आपण हँड सिग्नल यूज करतो इशारे ठीक आहे हा आहे ओके साईन ठीक आहे हा क्वेश्चन पण आहे आणि हाच आन्सर आहे आम्ही तुला विचारत राहू की आय यू ओके तुम्ही जर कम्फर्टेबल असाल पाण्याच्या खाली तुम्हाला असं दाखवायचं आय एम ओके ठीक आहे आय नॉट ओके अंडर वॉटर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर साईन दाखवू शकतो ओके ठीक आहे हा आहे स्टॉपचा साईन आणि हा आहे इक्वलायझेशन म्हणजे जसं जसं तुम्ही खाली जाता पाण्याच्या खाली जाता तर हा प्रत्येक मीटरला ना तुमच्या कानावरती प्रेशर येतो तुम्हाला इक्वलाइज करायचं असतं तो प्रेशर येतो त्याला रिलीज करायचं असतं ठीक आहे तो कसं कराल ते मी तुम्हाला नंतर सांगतो हा तुझा साईन आहे हा सिम्बॉल आहे इक्वलायझेशनचा ठीक आहे पाण्याच्या खाली 3 प्रॉब्लेम्स होतात एक तर तुमच्या मार्क्समध्ये पाणी जाऊ शकतं म्हणजे तुम्ही मार्क्स घ्या त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं दुसरा जो तुमचा रेग्युलेटर आहे हा कंटिन्युअसली तुमच्या तोंडाच्या आतमध्येच राहील याच्यामध्ये पण पाणी जाऊ शकतं तिसरा एक कॉमन आहे जो कानावरती प्रेशर येतो ठीक आहे जसं तुम्ही खाली जाल तसं प्रत्येक मीटरला तुमच्या कानावरती प्रेशर येतं ठीक आहे तो तुम्हाला इक्वलाइज करायचा असतो तो कसा कराल तुम्हाला नंतर मी सांगणार ओके
ओके, ठीक आहे, समजलं ना. पाण्याच्या खाली काही पण प्रॉब्लेम होऊ दे, तुम्हाला पॉईंट आउट करून दाखवायचं. म्हणजे इन केस तुमच्या मार्क्समध्ये जर पाणी गेलं, मार्क्स क्लिअर नाही होऊ दे तर मार्क्स प्रॉब्लेम, ठीक आहे. कानावरती प्रेशर येतो आहे, इक्वलायझेशन नाही होत आहे, रिलीज नाही होत आहे, कान इक्वलाइज नाही होत आहे, तर इयर प्रॉब्लेम, ठीक आहे. तर रेग्युलेटरमध्ये पाणी गेलं, रेग्युलेटर क्लिअर नाही होत आहे, रेग्युलेटरी प्रॉब्लेम. हे कशाला तुम्हाला करायचं आहे, तुम्ही फक्त असं करत राहाल ना तर आम्हाला समजणार नाही तुम्हाला कुठे प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. म्हणजे आम्हाला समजण्यासाठी म्हणजे आम्हाला पण हेल्प होईल थोडी, तुम्ही पॉईंट आउट करून दाखवा कुठे पण प्रॉब्लेम होतो. असं नाही की 3च प्रॉब्लेम होतात, हे 3 प्रॉब्लेम मेन आहेत, म्हणजे मार्क्समध्ये पाणी जाणं आणि रेग्युलेटरमध्ये पाणी, ठीक आहे. आणि पायाला कुठे हाताला कुठे लागलं वगैरे काही झालं तरी तुम्हाला तिथे पॉईंट आउट करून दाखवायचं, ठीक आहे. कुठे पण प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. तुम्ही सवय होईल तुम्हाला मार्क्स ऑनेस्ट ठेवा. मी सोल्युशन सांगतो सोल्युशन सांग. इनकेस मार्क्समध्ये पाणी गेलं, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 2 फिंगर्स मार्क्सच्या वरती ठेवायचे आणि वरती बघता नाकाने श्वास सोड. हो या. इनकेस तुमच्या जर मार्क्समध्ये जर पाणी गेलं ना, तुम्हाला काय करायचं आहे, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 2 फिंगर्स मार्क्सच्या वरती ठेवायचे आणि वरती बघता नाकाने एक्झेल करायचं. एक्झेल करायचं. हे कधी करायचं आहे, इनकेस तुमच्या जर मार्क्समध्ये पाणी गेलं तर मग हे करायचं, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, असं पण हात ठेवू शकता नाहीतर असं पण हात ठेवू शकता. नाही, खाली सपोर्टसाठी इकडे पकडायचं इकडे, ठीक आहे. तोंडाने श्वास घ्या, इथे असं होल्ड करा, असं नाही तर असं, आणि वरती बघता नाकाने एक्झेल करा, ठीक आहे. इकडनं गॅप बनते आणि इकडनं सगळं पाणी निघून जातं, ओके. हे काढू नका, एक मिनिट, कसं काढू नका. ठीक आहे, समजलं काय करायचं आहे ते. तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 2 बोटं नाही तर असं हात इकडे ठेवायचा आहे, असं वरती मार्क्सच्या टॉप एंड वरती, आणि वरती बघता नाकाने श्वास सोडायचा असं, मग ते पाणी जाईल. एक्झेल थ्रू पाणी पण निघून जाईल, एअर सोबत पाणी पण निघून जाईल, आतमध्ये पाणी नाही येणार. इथं असं हे केलं ना, असं करायचे, मग ते पाणी जाईल. गॅप बनते आणि हवा सोबत पाणी पण निघून जातं. थांबा एक त्याचं प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर मार्क्सला ओपन केलं, असं मार्क्स काढून टाकलं तर मार्क्समध्ये पाणी जातं. मोठी जर स्माईल केली तर इकडनं गॅप बनते, त्यातून पण पाणी जाऊ शकतं. जास्त मोठी स्माईल असं केलं तर, ओके. तर इकडनं गॅप बनते थोडी, स्माईल केली थोडं पाणी जाऊ शकतं आतमध्ये, ओके. हां, दुसरा प्रॉब्लेम आहे, इनकेस तुमच्या रेग्युलेटरमध्ये जर पाणी गेलं तुम्हाला काय करायचं आहे, हा कंटिन्युअसली तुमच्या तोंडाच्या आतमध्येच राहील, कंटिन्युअसली. कितीही काही झालं सांगतो, कितीही काही झालं तरी हात तोंडाच्या बाहेर नाही काढायचा, हा तोंडातच राहील असं, ओके. हां, याला बाईट कसं करायचं आहे, हा आहे प्रायमरी एअर सोर्स, ओके, आणि हा इकडे माउथपीस आहे आणि इकडे टीथ होल्डर आहेत ना, त्याला बाईट करायचं आहे, ठीक आहे. इकडे टीथ होल्डर आहे, तो येलोवाला सोडून द्या आता, ओके. इकडे बाईट केला की तुमचे लिप्स आहेत ते याच्यावरती आहेत, ठीक आहे. आणि इनकेस याच्यामध्ये जर पाणी गेलं तर इथे पर्च करायचं आहे, तोंडातच ठेवून, ओके. तोंडातच ठेवून पर्च करा, सगळं पाणी निघून जाईल, ठीक आहे ना. नाही, तोंडात नाही येणार. इनकेस जर याच्यामध्ये पाणी गेलं, हाफ सेकंडसाठी पर्च करायचं आहे, हाफ सेकंडसाठी पर्च करून नाही पकडायचं, म्हणजे असं दाबून नाही धरायचं, हाफ सेकंडसाठी पर्च करा आणि सोडून. एकदा क्लिअर नाही झाला तर परत पर्च करा, ओके. ओके, सगळं पाणी निघून जाईल, ठीक आहे ना. समजलं काय? ओके. हां, प्रेस करायचं. एकदा केलं होतं मी, मला माहिती केलं होतं, हां, इथं मालवणला हल्लीच केलं, 7-8 महिन्यात.
प्रो प्लेयर ओके ठीक आहे. 2 दुसरा वेळा problem गेलाय. हा कॉमन आहे. इन तुमच्या कानावरती प्रेशर येतो. आता म्हणजे जसं जसं तुम्ही खाली जाल कानावरती प्रेशर येत राहील. मला काय करायचं आहे, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 2 बोटांनी नाक पिंच करायचं आहे आणि अगेन द नोज ब्लो करायचं आहे. अगेन द नोज ब्लो म्हणजे नाक बंद करून नाकातच श्वास सोडा, कान पपअप होती. ओके हा ठीक आहे. तुम्ही हा तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 2 बोटांनी नाक पिंच करायचं आहे, असे अगेन आणि द नोज असे ब्लो करायचं. असं करायचं. जसं नाक दाबा तुम्ही असं फ्लाईट दाबलं मध्ये करता, आता ना श्वास सोडा असा फू करून कानात तर हे होईल बघ ह्याला फ्लाईट मध्ये करताना सेम तसं. नाक दाब अशी आणि श्वास सोड असं फ्लाईट मध्ये जसं करतो असं. ओके कानावरती काही फील होत आहे. कानाकडे कानाकडे फील नाही होत. प्रेशर येतो. हा तेच तेच तेज आहे. हा ओके इझी आहे. हा ठीक आहे. हे तुम्हाला कधी करायचे, जेव्हा तुमच्या कानावरती प्रेशर येतो. पेन व्हायची वाट नाही बघायचं. जेव्हा तुम्हाला प्रेशर थोडासा येतो डायरेक्टली इक्वलाइज कर. आम्ही सांगायची वाट बघू नका की आम्ही सांगू त्याच्यानंतर तुम्ही इक्वलाइज करा. नाही नाही मी पण मास्टर टाईप. हां तसं तुम्हाला थोडं थोडं फील होतं डायरेक्टली करा. चुरचुरता माझं पाय चुरचुरता. आता आपण ब्रीदिंग प्रॅक्टिस करूया. सगळं Yes. समजलं. हा करत राहायचे थोड्या वेळा. हाईट नुसार प्रेशर वाटेल ना ओके ठीक आहे. हां आपण ब्रीदिंग प्रॅक्टिस करूया. तर हा आहे प्रायमरी एअरचं. ठीक आहे. हा आहे प्रायमरी एअरचं आणि हा आहे माउथपीस. इकडे बाईट करायचं आहे, इकडे बाईट करायचं, लिप तुमची वरती होतं. तोंडाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. जेव्हा तुम्ही श्वास सोडाल ना तेव्हा बाहेर बबल्स येतील पाण्याच्या आतमध्ये. ओके हे बघ. त्याला घाबरू नका, ती येत राहते. ओके असं ओके डोंट बी पॅनिक. ती घाबरते यार. ओके घाल त्याच्या कपाळात. मोर तुला. स्नॅक्स पण प्रोव्हाइड आहे. काय आहे तारकर्ली ते पिशवी दाखव. तारकर्ली डायव्हर्स. हां चल. एक पाणी बॉटल, एक मुरमुरा कपकेक आणि काय आहे फ्रुटी. ओके 2 फ्रुटी. डॉल्फिन पॉइंट आहे. बघूया आता डॉल्फिन दिसतात का.
यहाँ पर देखो बैकग्राउंड दिखेंगे आपको, ठीक है। सगळे मराठी आहेत रे. सगळे मराठी. मराठी बोलतो ना. या. असं तुम्हाला बोर्डच्या एजवरती बसायचं आहे. सगळं क्लिकअप करायला म्हणजे BCD पिन्स मार्क्स सगळे घालायला आम्ही हेल्प करू, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही BCD मध्ये एअर फिल करतो, ते लाईफ जॅकेट सारखं काम करतो, ठीक आहे. जसं तुम्ही पाण्यामध्ये पडा तिथे सगळं उभं आहे म्हणजे 1-2 सेकंडमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा रेग्युलेटर ऑन राहील म्हणजे तोंडात पाव द्यायचा आहे. हां, राईट हँडचा पाम आहे तो रेग्युलेटरवरती येईल. 3 फिंगर्स ऑन युअर मार्क्स. तुमचा लेफ्ट हँड आहे ना तो बॅक स्ट्राईकवरती येईल, ठीक आहे. थोडंसं मागे स्लाईड होऊन बसायचं आहे. 3, 2, 1 बोलल्यानंतर मागे रोल करायचं आहे, ठीक आहे. हे सगळ्यात इझी मेथड आहे, ठीक आहे. 3, 2, 1 हो. आम्ही तुम्हाला हेल्प करू. काय झालं? कोणीतरी माझ्याकडे दिला होता. कम्फर्टेबल बसायला ते लावलं. पुढच्या वर्षी लवकर मला आताच विसर्जनचं नाही आहे. मला आताच गरजेचं लावून आधीच जाऊ. आपण पाण्यात फ्लोट होता, बॉडी फ्लोट होता. ते वजन आहे का? हो, एक मिनिट. शूटिंग कोण करता अंडर वॉटर? ट्रेनच करता शूटिंग? नाही वेगळं आहे. रेडी? थोडं मागे जा. रेडी रे? 1 सेकंड. पाय थोडं क्रॉस करायचं. असं एकावर एक ठेव आणि क्रॉस. आणि पडताना गुडघे सरळ करायचे. असं फिंगर ओ शेप मध्ये ठेव. रेडी? नाही. ओके रेडी? 3, 2, 1 गो. पाय सरळ. व्हेरी गुड, एक्सलेंट. रेग्युलेटर काढू शकते. मी आलो आहे स्कुबा डायव्हिंग करायला निवती लाईट हाऊसकडे आलो आहोत. तर याच्या पाठीमागे स्कुबा करतायत. तर फर्स्ट आम्ही 3, 6, 12 लोक आहेत. 3 लोकांना नेत आहेत ते. 3 जण आहे. मित्र भेटला आमचा. दिसणार नाही, हाय एक तरी गोर.
से हाय. वेंगुर्ला वॉटर स्पॉट. हो. हे रोज येतात रे. रोज येतात. रोज मी येते इथं परवा. हो. हात नका लावू, हात नका लावू. त्यांचं घर. ए बाय बाय टाटा. मी तुका सांगलं यांनी ओळखत नाही तुका बघलं. टाटा. हो हा तुला हा नाही 3 आहेत ते 1 गेले. आता दुसऱ्या एका जातलो मी 3rd ला जातलो. होय. लोड होत आहे तुम्ही काय नाही ओके. हात थोडा माझा. अरे डोंट बी पॅनिक. काही नाही नॉर्मल फक्त ते व्यवस्थित ठेवतो. ते घाबरतात खूप. तेव्हा आताच घाबरले. मास्टर शेफ गेले. कोण येते. बघूनच काढताय ठीक आहे. तू गेले आतमध्ये. तुला एडिटिंगला वेळ कमी अरे तुम्ही आलात पण. हा हा. मला वाटलं आई शपथ एवढा वेळ करताय तुम्ही. कोणचा म्हणजे मी यूट्यूबवर पण टाकणार. अरे तू जब तक साथ रहे तेरा इसलिए तुझसे मैं प्यार करूं. तू है यार तू यारा. आणखी 2 प्रमोशन नाही दी माका. 2 बोटी एक वेंगुर्ल्याचा एक ह्याचा तो निवतीवालो गावाला 3 बोटी येऊन थांबलो. तुम्ही खाली होतात. हा ते वेंगुर्ला वॉटर स्पॉट वाले आणि निवतीतले ते रॉक आणि फिरवतात ना ते वाले होते. आपण जसं बऱ्यानं वेट बेल्ट वरती ठेवतो ना तसं तसे मार्क्स आणि रेग्युलेटर क्रॉस लेग. चलो रेडी. एसी डोंट वरी.
2, 1 गो. On your back. Okay? Okay. त्या साईडला या साईडला कोण आहे? हां हां कसं कळलं? हां ते हे होतं आहे. ओके. कोण आहे? इथे आलं? तिथे आला है ना? लक्षात आहे ना? सॉर्टेड 5 मिनिट. Tsunami Island. कसं वाटलं? एकदम छान. रिव्ह्यू? रिव्ह्यू यांचा ना हां 5 स्टार. गुड. बाय बाय.